नंदुरबारच्या खोडाई माता यात्रेत पहिल्याच दिवशी पावसाची जोरदार बॅटिंग, व्यावसायिकांचे मोठे नुकसान। नंदुरबार शहरातील खोडाई माता यात्रेला नवरात्रोत्सवाच्या पहिल्याच दिवशी जोरदार पावसाने हजेरी लावली, ज्यामुळे यात्रेतील व्यावसायिकांचे मोठे नुकसान झाले आहे। अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर शहरात पाऊस आल्याने नागरिकांना दिलासा मिळाला असला तरी यात्रेतील विक्रेत्यांसाठी हा पाऊस नुकसानीचा ठरला आहे। नवरात्रोत्सवानिमित्त दरवर्षी खोडाई माता मंदिराजवळ या यात्रा भरते। यंदाही यात्रेची जय्यत तयारी करण्यात आली होती आणि पहिल्याच दिवशी भाविकांची गर्दी झाली होती। मात्र अचानक आलेल्या मुसळधार पावसामुळे या उत्साहावर पाणी फिरले। पावसाच्या तडाख्याने अनेक दुकानांच्या छताखाली पाणी साचले। व्यावसायिकांना स्वतःचं पाणी बाहेर काढावे लागले, ज्यामुळे त्यांची मोठी धावपळ झाली। या पावसामुळे विविध वस्तू, खाद्यपदार्थ आणि पूजा साहित्याचे स्टॉल्स लावलेल्या विक्रेत्यांचे नुकसान झाले। अनेक वस्तू भिजल्यामुळे त्या विक्रीयोग्य राहिल्या नाहीत। पहिल्याच दिवशी झालेल्या या नुकसानीमुळे विक्रेते हवालदिल झाले आहेत। अजूनही यात्रेचे 9 दिवस बाकी आहेत। या काळात पुन्हा पावसाची शक्यता असल्याने व्यावसायिकांना मोठी तारेवरची कसरत करावी लागणार आहे। पावसाने एका बाजूला वातावरण थंड केले असले तरी दुसऱ्या बाजूला यात्रेवर अवलंबून असलेल्या अनेकांचे नुकसान झाले आहे। या व्यावसायिकांनी शासनाकडे नुकसान भरपाईची मागणी केली आहे, जेणेकरून त्यांना पुढील दिवस काढणे सोपे जाईल। मराठी न्यूज नेटवर्क। खोडाई माता यात्रेमध्ये आम्ही आलेले असताना व्यापारी पहिल्याच दिवशी फुल पावसामुळे प्रशासनाने आमच्याकडे काही व्यवस्था केलेली सर्व दुर्लक्ष झालेले आहे। दुकानांमध्ये सर्व पाणी आमचे नुकसान झालेले आहे, तरी काही आम्हाला प्रशासनाने मदत करावी ही नम्र विनंती। पहिल्याच दिवशी अशी व्यवस्था झाली तर अजून 10 दिवस काढायचे, तरी आम्ही काय करावं सर? प्रशासनाने आम्हाला मदत करावी। आम्ही 1000 रुपये देऊन खडी टाकली स्वतःहून, आमच्या स्वतः पैशाने आम्ही खडी टाकली। आमच्या दुकानांमध्ये पाणी, आमच्या मालचं नुकसान झालेलं। आता हे नुकसान भरपाई कोण देणार? माझे स्टील आहे सर, स्टीलला जंग लागतो। ते पाणी दुकानात ते डाग ओढले झाले, त्या डागांमध्ये पाणी गेलं तर चमच्याची पालीच जाते, गिरेक ते वस्तू घेत नाही। फिनिशिंग झाली कोणाची बी असू द्या, चप्पल वगैरे सर्व व्यापाऱ्यांचं सर्व व्यापाऱ्यांचं नुकसान झालेलं आहे। मराठी न्यूज हे चॅनल सत्य आणि प्रामाणिकतेवर आधारित सामाजिक, शैक्षणिक, आरोग्य, आध्यात्मिक, राजकारण व प्रवास विषयांवरील माहिती सादर करून सकारात्मक बदल घडवण्यास कटिबद्ध आहे। पुढील लिंकवर क्लिक करून आजच चॅनलला सबस्क्राईब करा।